नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. आम्ही चाललोय गावाला. बघा, आम्ही बसमध्ये आहोत, ट्रॅव्हल्समध्ये आहोत आणि ही आमची स्लीपिंग कोच आम्ही बुक केलं होतं. सो आम्ही चाललोय गावाला आपल्या ज्योतिबाच्या यात्रेसाठी. फर्स्ट टाइम आम्हाला खूप छान कोच मिळालं, जेणेकरून आम्ही व्यवस्थित त्यांनी खूप असे लाईटी वगैरे बंद केलं. हां. आता खूप रात्रीचे 11 वाजले. एसी वगैरे फुल आहे, लाईट वगैरे आहे, एसी वगैरे फुल आहे. पण ठीक आहे, आम्ही ऍडजस्टमेंट करून करू. आणि खूप आणि आता मला झोप येते, तरी झोपायच्या तयारीत. आता ही झोपणार आहे, गाडी सुरू झाली की झोपणार आहे. तर मी तुम्हाला प्रवास दाखवेल आणि माझं गाव दाखवेल आणि तुम्हाला माझ्या गावची यात्रा पण दाखवेल. चला येस, भेटूयात. बाय. मित्रांनो, आता वाजले 1:30 आणि आम्ही आता आलेलो आहे साई दरबार हॉटेलला. आम्ही ऑलरेडी घरी जेवून आलेलो, त्यामुळे आता आम्ही जेवणार नाही आहे. आयुष्य झोपले गाडीमध्ये. ही आमची गाडी आहे, त्याच्यामुळे ती झोपले गाड. आईस्क्रीम आणल्यावर बायको झोपेतून उठली. आईस्क्रीम खाते. खा खा खा. फायनली पोचलो. कुत्र हे ना बारीक होतं बघ, केवढी केवढी. बरं का? गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आम्ही आल्यानंतर थोडासा आराम केला आणि हे आहे माझं आत्याचं घर. आम्ही इथेच राहतो कारण माझं घर जे आहे ते तिकडे आहे. ते एकदा मोठा पाऊस आला होता तेव्हा ते पडलं होतं. तिथून ते पडलेलंच आहे, त्याला 1 वर्ष झालं. आता आम्ही तिथे घर बांधणार आहे. आता आम्ही इथे घर बांधणार आहे. मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं होतं की माझं जे घर होतं ते मोठ्या पावसामध्ये पडलं होतं. ते तुम्हाला मी आता दाखवतो. चला. हे आपली गाडी आणि हे आपलं घर जे पडलंय. तुम्ही बघू शकता, पूर्ण घर पडलंय. हे आंघोळीचं होतं आणि हे स्टोर रूम होता फक्त, पण तो पूर्ण पडलाय. ही तुळस होती. खूप मोठं घर होतं हे माझं, पण हे पूर्णपणे पडलंय. हे बघा, पूर्ण खाली आलेलं. ते आम्ही पावसामध्ये आम्ही नव्हतो जेव्हा घर पडलेलं. हे बघा, आमचं पूर्ण लहानपण इथे गेले. इथे किचन वगैरे होतं, आतमध्ये झोपायला वगैरे होतं, टी व्ही वगैरे आम्ही सगळं लावून ठेवलेला. पण ते सगळं पडलं. आता ते खोलू शकत नाही कारण की टाळा पण लावला आहे. ते पूर्णपणे पडले. आणि हे बघा, हे पूर्ण अंगण होतं आमचं. आणि मित्रांनो, हे आहे चिंचाचं झाड. हे मी लहानपणी लावलेलं आणि आता खूप मोठं झालं आहे. बघू शकता तुम्ही, खूप मोठं झालं आहे. आणि इथेच मी कोरोनामध्ये बसून PUBG खेळायचो. आणि पूर्ण कोरोना आम्ही गावी घालवला. तर सकाळी 8-9ला बसायचो, ते दुपारी 4-5पर्यंत इथेच PUBG खेळत बसायचो. आणि हे माझं घर जे पडलं आहे. आता आम्ही इथे घर नाही बांधणार, हे आम्ही असं ठेवणार आहे. आणि तिथे आत्याचं घर आहे, त्या आत्याच्या घराच्या समोरच शेत आहे.
त्या शेतामध्ये घर बांधणार आहे यावर्षी. तर बघू आता ते कसं होतंय. तर मित्रांनो, ही बघा, ही आहे माझी सर्वात पहिली गाडी. पप्पांनी हिला खूप अगोदर घेतलेली, ती गावीच ठेवली आम्ही. हिला 15 वर्ष झाले असेल, अजूनसुद्धा ती खूप छान चालते. आम्ही हिला गावीच ठेवले. आत्याची मुलं वगैरे, बघा माझं नाव, आत्याची मुलं हिला म्हणजे चालवतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण चाललोय शिंगणापूरला. काही तिथे यात्रा आहे आणि हा अचानक प्लॅन झालेला आहे. आता मी आत्याच्या मुलासोबत चाललोय तिकडे, तर तुम्हाला मी तिकडचं दर्शन आणि तिकडचा प्रवास दाखवतो. चला मित्रांनो, याला बोलतात कावड आणि आम्ही हे देवस्थानी घेऊन जाणार आहोत. आणि ह्याचा उपयोग काय होतो हे मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगेल. ते तुम्हाला कावड पाहायला मिळते. कावड म्हणजे भक्त खांद्यावर ठेवून पवित्र पाणी घेऊन येतात आणि भगवान शंकराला अर्पण करतात. ही यात्रा श्रद्धा आणि भक्तीने केली जाते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा प्रकारे गावकरी मंडळी मंदिरासमोर कावड घेऊन नाचतात. अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं. आता आम्ही घरी चाललोय. आता काहीतरी खायला आणि नंतर मग घरी जायला आम्ही. माझ्या बायको लसूण सोलते. आज तिला बाहेर घेऊन जाणार मी जेवायला. मग काय खायचं तुला? चिकन खायचंय, फिश खायचे? चिकन आपण खाऊ आज. आता मी आलो आहे जेवायला फॅमिलीसोबत वैभव हॉटेलमध्ये. हे फेमस हॉटेल आहे मसवडमधलं. इथे खूप भारी फिश आणि चिकन भेटतं आणि मटण पण भेटतं. तर आपण ते ट्राय करूया, तुम्हाला मी दाखवतो. इथे बसायला पण खूप छान जागा केलेली आहे. पिल्यावर काय खायला नाही होणार. वहिनी व्हेज खाणार बिचारी. मी पण इथलं काय म्हणजे सूप कसलं आहे तुम्ही काय बघितलं नाही. चांगलाच ना सूप, चांगलाच. तुमची तुम्ही काही करायचं इथं कोण मागवत नाही असले. तू काय खाणार? तू ओनली चिकन 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 ऑल टाइम चिकन. फक्त थर्सडे सोडून बाकी सगळीकडे चिकन चिकन. हे आमचं फेमस चिकन फिश. वहिनीचा व्हेज आला नाही. मित्रांनो, आमचं जस्ट जेवण झालेलं आहे आणि खूप छान जेवण होतं. फिश आणि चिकन होतं आणि खूप भारी टेस्ट होती. आणि फेमस हॉटेल आहे वैभव. चला आता आम्ही घरी जातो आणि मस्त झोपतो. आज खूप दमलोय, आज खूप ट्रॅव्हल केला आम्ही. आता आपण शेतात चाललो आहे. बघू शकता तुम्ही सर्वीकडे हिरवगार आहे. आता कांदे काढणं चालू आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे आमचं शेत. हे कांदे काढणे चालू आहे. काका, पप्पा, मामा सगळे आहेत तिथे. आणि हे आहे केळीचं.
हे बघू शकता, अशा प्रकारे आम्ही कांदे काढलेले आहेत. हे माझे डॅड. काका, हे मामा. हे बघा मित्रांनो, हे आहे केळीचं झाड. इथे खूप केळी आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आज आम्ही हे सर्व केळी काढणार आहोत आणि बाजारामध्ये विकणार आहे. तुम्ही पाहू शकता, केळीच्या झाडाच्या बाजूलाच आमची विहीर आहे. खूप मोठी विहीर आहे. आणि इथे माझे आत्या आणि दुसरे मामा बसलेले आहेत. ते पण कांदे काढतात. आता सर्वजण घरी चाललेले आहे, कारण की खूप ऊन लागतंय. आता बाकीचं बघा, काका बघा, फुल एनर्जी. काढले, व्हिडिओ काढले. आता बाकीचं संध्याकाळी काढणार आम्ही. चांगलं पाणी. खूप वर्ष त्या घरी काढतो, लॉकडाऊन मध्ये खाल्लेलं वाटते. म्हणजे गावालाच आपण खाल्लेली त्याच्यावर रस्ता खातो. हो. मित्रांनो, आता आम्ही मसवडला आलो आहे आणि ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त आत्याच्या पोरी सर्व येणार आहेत गावी इकडे. तर त्यांना आम्ही घ्यायला आलो आहे मसवडला. तर आता आम्ही त्यांना घेऊ आणि घरी निघू. आत्याच्या पोरी आल्या माझ्या, त्यांची मुलं पण आली. बघत आलो. या आतमध्ये या. तुला पुढे नाही अलाउड नाही आता. हे बघा, पाऊस सुरू झाला. थेंब थेंब पडतात आणि वादळ बघा, पूर्ण हवा येते. मित्रांनो, आता संध्याकाळ झाले आणि आता आपण ज्योतिबाच्या यात्रेला जाऊ. फॅमिली पण येते आपल्यासोबत, तर चला. बघा काय छान दिसते माझ्या बायको. ए घडा, म्हणून तर लग्न केलंय मी बा. एक एक गोष्ट विसरली की मला आनंद येतो. हे मंदिर आहे. ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आलेल्या हे बघू शकता मित्रांनो, आता गुलालाची होळी सुरू झाली. सर्वीकडे गुलालच गुलाल आहे. सर्वजण आंबेल पितात इथे. जस्ट आमचं दर्शन झालेलं आहे सर्वच आणि आता आम्ही आंबेल पितोय.
आज फक्त पालखी होती ज्योतिबाची. उद्या भंडारा असणार, जेवण असणार उद्या, आणि उद्या सर्व गावाला जेवण असणार. आणि परवा कुस्त्या असणार, परवा कुस्त्या, आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा आहे. गौतमी पाटील येणार आहे, त्यामुळे यावेळेस खूप मजा येणार आहे जत्रेला. चला. हे आहे म्हसोबाचं मंदिर. हा देव, ह्या देवाच्या नवसाचं फळ आहे हे. अरे बापरे, इथं नवस केलेलं तू. फक्त तुम्हाला नव्हतं सांगितलं. बस दिदी बस. मंचुरियन. मी डबल खाते. खा. मित्रांनो, आता आपण आलो आहोत ऑर्केस्ट्रा बघायला गावात. चला मी तुम्हाला दाखवतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. उन्हाळ्यात वाऱ्याच्या थंड झुळकीप्रमाणे मनोरसित करणारी सहकुटुंब सहपरिवार त्यावेळेला खालानी बंगल्यामध्ये राजांचं मुंडे दाबलं, कट्यारींनी वाघ करायला सुरुवात केली. पण आपल्या राजा यांनी वाघ लोकांनी खाण्याचा कोथळा बाहेर काढला. सय्यद बंडा पुढे आला. जीवा महाराणी त्याला मारलं. होता जीवा म्हणून वाचला शिवा. मित्रांनो, हे बघा लिंबूचं झाड. ह्याला आता खूप लिंबू आलेत, हे तुम्ही बघू शकता. हे आपलंच झाड आहे घराच्या समोर. आणि मी तुम्हाला बोललेलो की आपण दुसरं घर बांधणार आहे, तर हे शेत आपलंच आहे, तर इथे आपण घर बांधणार आहोत. हे सर्व झाडे आपण काढणार आहोत आणि त्यानंतर मग तिथे घर बांधायला स्टार्ट करणार आहोत. संस्कारी भाऊ आहे ग. संस्कारी भाऊ बोललो की सुरू झालं इथं पाडापाडी. नाही लागलं बाबा, नाही. गाईस खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. आम्ही चाललोय शेतात. प्रचंड ऊन आहे, पण फक्त एक्सपिरियन्स घ्यायचा होता. पण एक्सपिरियन्स मध्ये अजून आम्ही पोहोचलो पण नाही. तोच माझं एकदम असं झालं. घाम खूप ऊन आहे, पाऊस पण आहे, ऊन पण आहे. आता ऊन हसता आलंय, प्रचंड ऊन आहे, प्रचंड. आणि आम्ही परत कांदे काढायला आलोय. आज दुसरा दिवस आहे गावी. काय बोलतात, झळ लागते. ही बघा आमची वहिनी. काय वाव. हा बडीशोप आहे. हा बडीशोप आहे. कसं वाटलं? कसं वाटलं? कसं वाटतंय? कंबर गेली. पूर्ण करायचं आहे सगळं. सर्व आम्ही कांदे काढतोय. ही बघ माझी हिरोईन. ए हिरोईन. करके फस गई अच्छी खासी कुंवारी. हे आहेत माझे कारभारी, काम करतायत शेतात. कसं वाटतंय हो? एकदम भारी, एकदम भारी कांदे. हे आमच्या आत्या सगळ्या, आणि ही ह्यांची बहीण. अशी आम्ही सगळे कामं करतोय. सी ऊन खूप आहे. खूप टाकायचं. हे माझे कारभारी बघा, 2-2 हाताने बॉडीचा यूज. आता या की कामाला. मला असं वाटतंय फक्त पोरांनी उपटून देतात तेच तुम्ही फक्त नाही, घेऊन करतोय. जाताय. हातभार लागतोय. खोटं खोटं. हे बघ
हातभार असा लावतात का? पोरांना कामाला सांगतायत. वाव, सो सो नाईस. केलं ना. हे बघा, अशी यांची कामं. आणि हे जिम करतात. नाईस. हळू हळू पडाला, हळू. मित्रांनो, आता आम्ही चाललोय सर्व फॅमिली नागोबाला. तर इथून 3-4 किलोमीटर लांब आहे. आता आम्ही कारने चाललोय. माझी बायको बघा. चलो आता मी जातो, तुम्हाला दाखवतो आम्ही. गाईज हाय, आता आम्ही आलो नागोबाला. आणि इथे प्रथा आहे की असं कळशी घेऊन जावं लागतं. आणि इकडे जवळजवळ 1 किलोमीटर आतमध्ये ना एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये ही कळशी भरून आणायची त्या पाण्याने. आणि त्या पाण्याने जो आता आमच्या बॅक साईडला झाडं आहेत ती सर्व. झाडं दिसतात, त्या झाडांना पाणी त्या सगळ्या घालायचं. झाडांना पाणी घालायचं थोडं थोडं. आणि त्या देवाची अशी प्रथा आहे. सो आम्ही आता ते करायला चाललो आहे. तर आता आम्ही कळशी घेऊन चाललोय आणि त्या विहिरीमध्ये पाणी घेऊन जाताना आम्ही पाणी टाकत जाणार. तुम्हाला मी दाखवतो ते व्हिडिओमध्ये. चला. पहिली सगळी चिंचाची झाड होती. एवढी चिंच अशी दाट. बघा, असा सुंदर प्लेस आहे आणि खूप शांत वाटतं इथे आलं की. मी इथे फर्स्ट टाइम आली होते. आमची एक पियादी आहे तिच्या लग्नासाठी. तेव्हा मी हे जे बघितलं होतं एवढं सुंदर वाटलेलं, एवढं सुंदर. म्हणजे आपण बाहेर असं फिरायला जातो ना, त्यावेळेस कसं असं बसतं झाडं 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 झाडं. हे सर्व चिंचाचे झाड आहेत. असं असतं. हां, सर्व चिंचाने भरलेलं असतं हे. सुंदर आहे, ते खूप छान वाटतं. मस्ट विजिट. आता बघा तिकडे समोर विहीर आहे. तिकडून पाणी घ्यायचं आणि ह्या सर्व झाडांना टाकायचं. हां, तुम्हाला आम्ही विहीर दाखवतो आता गेल्यानंतर. चला. हे बघा, ही विहीर आहे. चला. इथे पहिले हातपाय धुवायचे आणि नंतर मग असं घेऊन जायचं. हातपाय धुवायला नाही, ह्याच्यामध्ये धुवायचं. थोडंसं धुवायचं. पायावर घ्यायचं, हातपाय. नंतर दुसरी पहिल्या हंड्याने इथे पाणी ओतायला लागतं. अशा प्रकारे पाणी ओतायचं प्रत्येक झाडाला. मित्रांनो, अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. आणि हे बघा, पावसाचं वातावरण पण झालेलं आहे. तर आता आम्ही निघतो घरी. चला. हे बघा आमची गँग. लाईट गेले, पाऊस सुरू झाला. हे बघा, माझ्या बायकोने भाकरी शिकलेली आहे. माय फर्स्ट ट्राय गाईज. बघा, पण गोल आली आहे. आज शिकली बिचारी भाकरी. छोटी आहे पण चालेल. तिलाच बसवायच्या भाकरीला यात्रेला. मित्रांनो, हे बघा, सकाळ सकाळी दूध काढणं चालू आहे.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे शेवटचा दिवस गावी. आता आम्ही चाललो आहे चिकन आणायला. चला मसवडला. मित्रांनो आज यात्रेचा शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही मुंबईला जाणार आहे. आज कुस्त्या आणि गौतमीचा कार्यक्रम आहे संध्याकाळी. आम्हाला कुस्त्या बघायला भेटेल पण गौतमीचा कार्यक्रम नाही भेटणार कारण की संध्याकाळी रात्रीच आम्ही गावी जाणार आहे आणि तिचा कार्यक्रम पण रात्रीच आहे. त्यामुळे फक्त कुस्त्या बघेल आम्ही आणि रात्री ट्रॅव्हल्सला बसेल. मित्रांनो हे बघा ही जागा आहे ती जिथे आम्ही घर बांधणार आहे. इथे आत्याचं घर आहे आणि इथे आम्ही नवीन घर बांधणार आहे. घराचं काम जो करतो त्याला आम्ही बोलवलं आहे आणि तो आता आम्हाला सांगतोय की कसं घर बनवलं जाईल किंवा कोणतं मटेरियल वापरलं जाईल. तर आता बघू कसं बनतंय. मटणाची सुरुवात झालेली आहे. अरे मला तर द्या. आता आम्ही चोर पोलीसचा गेम खेळतोय. लहानपणीचा गेम आमचा जो मुंबईला आता बंद झालाय. मुंबईला कोण खेळत नाही पण आता आम्ही खेळतो. हे बघा गरम गरम मटण. हे बघा आमचं ताट आलेलं आहे. हे सुकं आणि हे मटण. खा की आईस्क्रीम खा की. आता आम्ही शेती बघायला आलोय आणि हे सर्व ऊसाचं आहे. इथे ऊसाची शेती केली जाते. काय मध्ये सर्व गाजराची शेती. बाजार कोणाची आपली आपली आपलेच आहेत. हे गहू आहे. मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही कुस्ती बघायला नाही गेलो कारण की माझ्या बायकोला वहिनीला आणि मावशी काकांना शेत ती दाखवायची होती आमची आणि जिथे घर बांधणार आहोत ती जागा दाखवायची होती. त्यामुळे आम्हाला असं पण लेट झालं होतं. त्यामुळे मग आम्ही ते बघायला गेलो आणि कुस्ती बघायला नाही गेलो. आणि असं मग गाडी आमची 7:30-8 वाजता आहे. ती मसवडवरून आम्हाला कामठीला सोडणार ट्रॅव्हल्स. तर सो आम्ही मसवडला जाईल काहीतरी खायला गेल गाडीमध्ये खाण्यासाठी आणि मग आम्ही निघेल. चला आता आम्ही मसवडला आलो आहे खायला गेला गाडीमध्ये खाण्यासाठी. हां हे वाला. एवढं खायला आम्ही फक्त गाडीत खायला घेतलंय. हे मसवड बस डेपो. हे बघा ही आमची गाडी आहे ट्रॅव्हल्स स्लीपिंग कोच. ते माझी बायको आणि वहिनी बसते. हाय गाईस. आता आम्ही चाललोय मुंबईला. जत्रा आमची खूप छान झाली. आमचं दर्शन खूप सुंदर झालं. सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच आणि एंड करायची वेळ आली ब्लॉग. त्यामुळे मी सध्याला मोबाईल हातात घेतला. सॉरी मला जास्त कनेक्ट होता नाही आलं कारण का गावाला मला खूप कामं होती. त्यामुळे ह्यांनीच सगळ्या केलं आहे. हां आणि ब्लॉग हे अपलोड करतील तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असंच प्रेम करत राहा. बाय बाय.